हाय हॅलो नमस्कार. मी गौरी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी बाहेरचं वातावरण हे दाखवते आहे. आजसुद्धा आभाळ आलेला आहे. पावसाचेच दिवस आहेत म्हणा, त्यामुळं आभाळ आहे. पाऊस काही पडलेला नाही अजून. आणि आज आहे बुधवार. तर बुधवारचं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आलेली आहे गॅलरीमध्ये. तर म्हणून म्हटलं आजचं हे जे काही वातावरण आहे ते तुमच्यासोबत शेअर करूया. आणि ह्या मोगराचा जो वेल आहे आमचा, त्याला छान अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि हा नवीन मोगरासुद्धा फुटलेला आहे. आणि ही गुलाबाची फुलं तर तुम्हाला माहितीच आहेत. 4 दिवस झालं ती फुलं अजून तशीच आहेत छानपैकी. आणि थोड्याशा कळ्या पण आहेत, त्या पण 1-2 दिवसात उमलणार आहेत. आणि थोडंसं कुंड्यांवर ऊन पडलेलं आहे, म्हणजे थोडंसं आभाळ आहे, थोडंसं ऊन आहे, असं वातावरण आहे पावसाचं. आणि इथे मी आले होते बघायला हे जे बाळाची छोटी वाकाळ आहे ती मी धुवून टाकली होती दोन्ही, कारण आज सकाळी पाणी होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं ती वाकाळ सगळी धुवून टाकूया. आणि ती बघण्यासाठी मी इथं आले होते. तर म्हटलं तुमच्याबरोबर बाहेरचं वातावरणसुद्धा शेअर करूया. त्यानंतर मशीन बंद केल्यानंतर मी आलेले आहे घरामध्ये. तर बाळ इथे उठलेलं होतं आणि मला जी काही कपडे असतात ती बाकीची सगळी मी आज हाताने धुतलेली आहेत. तर त्याचं थोडंसं काम पेंडिंग होतं, म्हणजे अर्धीच कपडे धुवून झाली होती, तेवढ्यात बाळ उठलं. आणि मग मी त्यासाठी काय केलं, हा जो पाळणा आहे तर ती जी ट्रॉली आहे ती मी काढून बाथरूमच्या इथे आणली आणि तिथं ठेवली. आणि बाळाशी बोलत बोलत तो खेळत होता, तोपर्यंत मी माझं काम आवरून घेतलं. तर अशा प्रकारच्या पाळण्यांचा ना हा उपयोग होतो, कारण मोठ्या विघ्नेशच्या वेळी पण असाच पाळणा होता, तो पण आम्ही त्यावेळी तसंच करायचो. जिथं आपण असू तिथं तो ट्रॉलीमधून घेऊन जायचं. बाळाला पण छान वाटतं आणि आपलंही लक्ष राहतं आणि कॅरी करायला पण इझी आहे. आणि आता सध्या घरामध्ये आम्ही दोघंच आहेत, कारण विघ्नेशचे पप्पा ऑफिसला गेलेले आहेत, विघ्नेश गेला आहे शाळेमध्ये. आणि बाळपण आता उठलं होतं. मी म्हटलं माझे कपडे धुवून होईपर्यंत तो झोपेल, पण नाही, तो उठला मध्येच. पण छान तो खेळला त्या पाळण्यामध्ये, त्यामुळे माझं ते कामसुद्धा झालं. आणि त्यानंतर ना आता इथे बादली वगैरे घासून, बाथरूम वगैरे घासून घेते लागलीच हाताबरोबर, म्हणजे पाण्यातलं आता जास्त काही काम शिल्लक राहणार नाही. आणि पाण्याचं ना सध्या रुटीन अक्षरशः असं आहे की कधी पाणी असतं 10 वाजेपर्यंत, कधी पूर्ण दिवसभर असतं, कधी दुपारीच बंद होतं. त्यामुळं कुठलंच रुटीन असं पाण्याचं फिक्स नाही. त्यामुळं जेव्हा पाणी अवेलेबल असेल तेव्हा मग जास्तीत जास्त पाण्याची सगळी कामं करून घेण्याचा प्रयत्न करते. आता इथंसुद्धा तुम्ही बघताय ना साईडला हे जे भांडे आहेत, टोप आहे, त्याच्यानंतर बादली आहे, तर ते भरूनच ठेवलेलं आहे, कारण कधीही पाणी बंद होऊ शकतं. आणि थोडं पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे. पाऊस आत्ता कुठे सुरू होतो आहे, तर थोडासा पाणी साठा व्हायला, ते पाणी प्युअर व्हायला आणि त्यानंतर पुन्हा सगळीकडे आपल्याला डिस्ट्रीब्यूट व्हायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे शक्य होईल तर पाण्याची भांडी थोडीफार अशी किचनमध्ये भरून ठेवतेच, कारण वापरण्याचं पाणी इतर ठिकाणी म्हणजे बाथरूममध्ये, टाकीमध्ये, बादलीमध्ये वगैरे भरलेलं असतं. पण जेवण बनवण्यासाठी बेसिक हे जे 1-2 टोपांमधलं पाणी आहे ना, ते मी तसंच ठेवते, कारण ते पाणी नसेल तर मग किचनचं माझं कुठलंच काम नाही करता येत. आणि त्यानंतर आता बाथरूमचं काम आवरल्यानंतर आलेली आहे किचनमध्ये. तर आता हे सकाळचा नाश्ता आणि दोघांचे डबे वगैरे झालेले आहेत, तर त्याची भांडी आहेत, तर ती पण लगेच घासून घेते, कारण दुपारचं जेवण जे काय आहे माझं आणि विघ्नेशचं ते काय अजून बनवलेलं नाही. ते बनवायला थोडंसं लेट आहे, कारण ते पण थोडंसं उशिराच बनवते मी. तर तोपर्यंत म्हटलं की भांडी घासून घ्यावी, कारण खरकटी भांडी दुपारपर्यंत ठेवायची आणि मग ते किचन पूर्ण तसंच अस्ताव्यस्त दिसतं. त्यामुळं मग लगेच बाथरूमचं काम आवरल्यानंतर आलेले आहे किचनमध्ये. तर ही सगळी भांडी घासून घेते आणि किचन थोडंसं चकाचक करते, म्हणजे जी काही माझी हक्काची जागा आहे, किचन प्रत्येक गृहिणीची हक्काची जागा असते ना, ती तसं छान साफसुथरं किंवा स्वच्छ असं असेल ना, तर काम करायला पण मस्त वाटतं, छान वाटतं. आणि जर का तिथे असा पसारा भांडी वगैरे असेल ना, तर ते किचनमध्ये जायचं, पाय ठेवायची पण इच्छा होत नाही. म्हणजे माझं तर असंच होतं, कारण जेव्हा मी ऑफिसला होते ना, तेव्हा कधीतरी म्हणजे आमच्या सासूबाई, माझ्या सासूबाई इथे होत्या. आणि त्यानंतर त्या कधी गावी गेल्या तर दुपारची वगैरे भांडी किंवा काय जे असेल ना, तर ते असंच पूर्ण बेसिन भरलेलं असायचं. तर संध्याकाळी आल्यानंतर लिटरली मी किचनमध्ये जर मला पाणी वगैरे घ्यायचं असेल ना, तर मी असं डोळ्यांवर हात ठेवून जायचे, कारण तो किचनमधला पसारा बघितला ना की मग मला असं वाटायचं की आता जेवण बनवायची इच्छाच नाही व्हायची. आणि आले आले इतका सगळा पसारा आणि ते अस्ताव्यस्त किचन बघितलं ना, तर खूप मूड ऑफ व्हायचा. पण नंतर नंतर थोडंसं विघ्नेशचे पप्पा हेल्प करायला लागले आणि त्यानंतर मग ते किचन पण सॉर्टेड असतं आता. आणि आता तर मी घरी आहे त्यामुळे काही इश्यू नाही आहे. आणि लगेच हाताबरोबर गॅससुद्धा पुसून घेतला.
आणि जेणेकरून कसं एक स्वच्छ असेल ना तर पुढचं जे काय मला जेवण बनवायचं किंवा बाकी कुठलंही काम असेल तर ते करायला पण थोडंसं फ्रेश वाटतं, मूड पण आपला छान राहतो आणि छान स्वच्छ आणि क्लीन दिसतं ते. तर आता इथे ना भाकरी करून घेते. आता आज आहे बुधवार, तर बुधवारी ना भाकरी करणार आहे. सकाळी डब्यासाठी केलेली होती बटाट्याची भाजी आणि थोडीशी सुकट आहे, त्यानंतर चपाती आहे. तर आता माझ्यासाठी आणि थोडीशी विघ्नेशसाठी भाकरी केलेली आहे. ही आहे ज्वारीची भाकरी. तर मोस्टली आम्ही आता सध्या ज्वारीच खातो कारण बाजरीचं गावावरून आणलेलं पीठ वगैरे संपलेलं आहे. तर ज्वारीची भाकरी करते इथे आणि पातळ कालवण बनवणार आहे. सुके आपले बोंबील असतात त्याचं कालवण बनवणार आहे, जेणेकरून सुकट थोडीशी आहे आणि विघ्नेशला सकाळी डब्यावर चपाती भाजी होती बटाट्याची, त्यामुळं तो पण थोडीशी सुकट आणि बोंबलाचा जो रस्सा आहे कालवण आहे ते खाईल. तर अशा पद्धतीने ही एक छोटी एक्स्ट्राची भाकरी झालेली आहे, ती पण करून घेते. म्हणजे थोडंसं कोणाला एक्स्ट्रा वगैरे लागली तर ती ही भाकरी होऊन जाते. अदरवाईज राहिली तरी उशिरा केली त्यामुळं मग संध्याकाळी खाल्ली तरी एवढी काही कडक होत नाही ते. आणि आता भाकरीचा तवा साईडला ठेवून ना लगेच इथे कालवण पण टाकून घेते. तर त्यासाठी काय करते, पहिलं कढई ठेवली आहे, तेल आपलं जिरं मोहरीची बेसिक फोडणी असते ती दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता हे बोंबील ना थोडेसे मी भाजून घेतलेले आणि पाण्यात टाकून ठेवलेले आहेत, जेणेकरून त्याचा जो उग्र वास असेल ना तो थोडासा कमी होईल. कारण आता बोंबील केले ना तर आजूबाजूला सगळीकडे कळणार की कोणाच्या यांच्या घरात मच्छीचा वास येतो आहे, बोंबलाचा वास येतो आहे. तर असा प्रॉब्लेम होतो बोंबील केल्यानंतर. त्यामुळे थोडंसं पाण्यात टाकलं की जेणेकरून वास थोडंसं कमी होईल म्हणून असं. तर बेसिक जिरं मोहरी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा, लसूण टाकलेला आहे, त्यानंतर कांदा आणि टोमॅटो टाकणार आहे. आणि या कालवणाला ना मी कुठलंही वाटण नाही वापरणार. म्हणजे वाटण तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकत, पण आज मी विदाऊट वाटण करणार आहे कारण आमच्या दोघांसाठीच करायचं आहे. विघ्नेशसाठी बऱ्यापैकी भाजी आहे, पण म्हटलं आपल्यासाठी करायचं आहे तर पातळच भाकरीबरोबर चुरून खायला छान लागतं. तर तसंच करणार आहे, त्यासाठी वाटण कुठलंही नाही टाकणार आहे. आणि बिना वाटणाची सुद्धा ही भाजी किती छान होते ते आता तुम्ही बघू शकाल. तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे जेणेकरून कांदा टोमॅटो असं छानपैकी स्मॅश होईल आणि ते स्मॅश झालं ना तरच भाजीला रस्सा वगैरे खूप चांगला येतो. एरवी कुठल्याही भाजीला असं छान स्मॅश झालं की ती भाजी चांगली होते. त्यानंतर टाकली आहे थोडीशी हळद, त्यानंतर चटणी अंदाजानं टाकायची. मी खूप जास्त तिखट नाही करणार आहे त्यामुळं थोडीशी कमीच टाकलेली आहे. आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये ना हे जे भिजवून घेतलेले बोंबील आहेत ना ते टाकलेले आहेत. तर हे जर तुम्हाला धुवून घ्यायच्या आधी म्हणजे मी थोडेसे तव्यावर गरम करून मग धुवून घेतले होते, तसं नसेल करायचं तर थोडा वेळ कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. आणि त्यानंतर आता इथं मी ठेवणार आहे थोडा वेळ झाकण. तर त्याच्या आधी टाकलेलं आहे इथे ज्वारीचं पीठ, म्हणजे वाटण नाही वापरणार आहे त्यासाठी मी इथं वापरलेलं आहे ज्वारीचं पीठ. तर ज्वारीचं पीठ वापरल्यानंतर भाजीला थोडासा दाटसरपणा घट्टपणा येईल. इथं बेसनचं पीठ किंवा बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ कुठलंही वापरू शकता, मी ज्वारीचं वापरलेलं आहे. त्यानंतर थोडीशी वाफ काढल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून पीठ मसाला आणि बोंबील आणि कांदा लसूण आणि टोमॅटो हे सगळं ना एकत्र असं छानपैकी स्मॅश होईल आणि एकमेकांमध्ये फ्लेवर उतरतील. त्यानंतर तुम्हाला हवं आहे तेवढं रस्सा जेवढा हवा असेल त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड केलं तरी चालेल, थंड पाणी, मी इथं थंड पाणी ॲड केलेलं आहे. गरम पाणी ॲड केलं तर चव अजून छान होते, पण मी थंडच पाणी टाकलेलं आहे आता. आणि त्यानंतर भाजीला उकळी आली की आपली भाजी रेडी आहे. तोपर्यंत मी आता हे सगळे कपडे ना हाताने धुतलेले होते, तर म्हटलं तोपर्यंत आता कपडे वाळत घालूया कारण आता आभाळ पण येतं मध्ये आधीच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज कपडे हाताने धुतलेले आहेत त्यामुळे ते जास्त पिळले गेलेले नाही आहेत, त्यामुळे सुकण्यासाठी वेळ लागणार आहे. एरवी मशीनचे असतील तर ते पटकन सुकून जातात, पण हाताने धुतलेले आहेत त्यामुळे म्हटलं आपण पटकन ना पहिले सुकत घालूया जेणेकरून ते संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळीपर्यंत छान अगदी कडकडीत वाळतील. पावसाचा काही भरोसा नाही, अचानक ऊन पडतं आहे, अचानक पाऊस येतो आहे. तर पहिली म्हटलं कपडे वाळत घालून घेऊया. तर इथं ना हा गॅलरीचा बॅक साईड आहे, म्हणजे घराची बॅक साईड आहे. तर तिथं अशा पद्धतीनं ना रशी बांधून घेतलेले आहे कपडे वगैरे सुकत घालण्यासाठी किंवा एक्स्ट्राचं जे काही सामान असेल जे काही लागत नाही तर ते या साईडला ठेवतो. आणि अशा पद्धतीनं ना कपडे सुकत घालायला मिळतात त्यामुळं असं काही त्रास वाटत नाही कपडे सुकत घालायला. अदरवाईज मुंबईमध्ये कपडे सुकत घालणं म्हणजे खूप अवघड गोष्ट असते. काठी घ्या, स्टूल घ्या, त्याच्यावर चढा आणि मग ते कपडे सुकत घाला किंवा कुठल्या हॉलच्या गॅलरीमध्ये, बेडरूमच्या गॅलरीमध्ये अशा पद्धतीनं. पण या घरामध्ये आम्हाला इतकं छान आहे कपडे वगैरे सुकत घालायला ना की कितीही कपडे असतील म्हणजे पाऊस जरी असेल ना
तरी प्रचंड म्हणजे आपली रोजची कपडे, त्याच्यानंतर एक्स्ट्राचे अंथरूण वगैरे ते जरी असेल ना तरी छानपैकी आरामात सुकत घालू शकतो. आणि त्याचबरोबर आता हे मशीन झालेली होती, तर हे जे 2 वाकळा होत्या ना छोट्या बाळाच्या, तर त्या पण सुकत घालून घेते, म्हणजे त्या पण व्यवस्थित सुकतील. तर त्या मशीनलाच लावलेल्या आहेत, त्यामुळे त्या काही सुकायला जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. तर त्या पण लगेच या साईडला टाकून घेतलेल्या आहेत, जेणेकरून संध्याकाळपर्यंत लागतील तर त्या संध्याकाळपर्यंत छानपैकी सुकतील. नाहीतर त्याचा ना जास्त सुकल्या नाहीत किंवा काय तर तो वास येतो, तो काही बरोबर वास येत नाही, त्यामुळं धुतल्यानंतरची ती मेहनत पण वायाच जाते सगळी. तर कपडे सुकत घातल्यानंतर आलेले किचनमध्ये भाजी बघायला. तर अशा पद्धतीनं ना बोंबलाचं कालवण जे आम्ही म्हणतो ते छान पद्धतीनं तयार झालेलं आहे आणि थोडंसं घट्ट पण झालेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली आहे कोथिंबीर. आणि आता आम्ही घेतो आहे जेवायला दोघं. तर विघ्नेश आता आला आहे शाळेतून आणि सकाळी त्यानं न्यूजपेपर वाचला नाही, कारण सकाळची शाळा आहे. तर तो आल्या आल्या फ्रेश झाला आहे आणि आता इथं न्यूजपेपर वाचतोय. तोपर्यंत मी करून घेते ताटं आणि मग आम्ही जेवतो. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हीसुद्धा सगळे जेवायला या, मस्त खा, मस्त राहा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर थँक्यू सो मच. आणि विघ्नेशचा हा जो डबा आहे स्कूलमधून त्यात पण चेक करते मी, जर काही शिल्लक राहिलं असेल तर ते पण जेवणाबरोबर संपवतो, जेणेकरून ते काही वाया जाणार नाही. तर घेतो फायनली आता आम्ही जेवायला आणि या तुम्हीसुद्धा जेवायला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.